संगठन के अध्यक्ष बच्चू कडू ने किसानों की कर्ज माफी की मांग को लेकर आक्रामक रुख अपनाया है। उन्होंने अब इस लड़ाई को सीधे जमीन पर लड़ने का संकल्प जताया है। इस मांग को लेकर बच्चू कडू के नेतृत्व में आयोजित महा ट्रैक्टर मोर्चा को राज्य भर के हजारों किसानों का स्वस्फूर्त समर्थन मिला है। यह मोर्चा आज नागपुर पहुंच गया है। इस बीच बच्चू कडू ने जानकारी दी है कि वह किसानी की कर्ज माफी के मुद्दे पर चर्चा के लिए सरकार द्वारा बुलाई गई बैठक में शामिल नहीं होंगे, इसलिए हम आज शाम 4 से 5 बजे तक इंतजार करेंगे। उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को अल्टीमेटम दिया है कि वह बाद में रामगिरी बंगले तक मार्च करेंगे। मी यवतमाळ जिल्हा वणी तहसील बोर्डा या गावातून आलो आहे। अमोल वाबिटकर। हे सोयाबीन काल आम्ही वणीले मार्केट मध्ये नेलं असता आमचं 700 रुपये पर क्विंटल सोयाबीन घेतलं आहे। त्याच्यातलं आम्ही काही सोयाबीन वापस आणलाय। शासनाने अजूनही आहे ना नापेडची खरेदी चालू केली नाही, करतो म्हणून कितीतरी दिवस टाळाटाळी करत आहे। आज रोजी आमचा एकच सरकारला विनंती आहे की नापेडची खरेदी चालू करा। कापसाला 10,000 रुपये भाव आणि सोयाबीनला 7,000 रुपये भाव, नाही तर मग एकच पर्याय आम्हापाशी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही तर मग शेवटचा पर्याय कर्जमाफी जर नसेल देत सरकार तर आम्ही कोणत्याही मंत्र्याला किंवा आमदाराला आमच्या वणी मतदारसंघामध्ये किंवा यवतमाळ मध्ये फिरकू देणार नाही, एवढीच आमची मागणी आहे। आज रोजी एवढ्या मोठ्या संख्येने कास्तकार जेव्हा उभा होत आहे बच्चू भाऊच्या मागे, तेव्हा काहीतरी तळमळ आहे। आमची कास्तकाराची मागणी आहे। खूप लोक कास्तकार पेटला, ज्या प्रकारे मराठा आंदोलनामध्ये मराठा पेटले होते त्याचप्रमाणे आज रोजी शेतकरी पेटला आहे। तेव्हा ते एका हाकावर एवढे लोक जमा होत आहे, एवढे तरी सरकारने दक्षता घ्यावी हीच माझी सरकारला विनंती आहे। लवकरात लवकर सातबारा कोरा हे आमची मागणी आहे। ज्या प्रकारे आम्ही सर 15 जेपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आज रोजी आम्ही 15 दिवसाच्या मुक्कामाने आलो। जर मुक्कामाची जर पाडी वाढली तर आमचे काही कार्यकर्ते सामान घेऊन येऊन राहिले आहे। 15 दिवसापर्यंतचा आमच्या मुक्काम आहे इथं। जोपर्यंत सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही। जय जय